वैभव पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर आपण पाहताय ऋग्वेद नॉर्थ सेकंड वरती ऋतिक दलवी. कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 9 सध्या बरेचशा मैदानावरती चालू आहे आणि त्याच पर्वामध्ये अगदी आपण पाहता आयकॉन ॲज अ आयकॉन आपण पाहताय ऋतिक दलवीला तुम्ही पाहणार आहात आणि तोच आज गावाकडून खेळत असताना गावाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक स्पर्धेमध्ये आपल्या गावासाठी ती कामगिरी करत असताना आपण पाहिलाय. तो नॉर्थ साईड एंडवरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पनवेल विभागामधून आलेला आज संघ बारबई वैभव गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक घेऊन मार्च ऑन गेम ऑन. पहिला बॉल हो पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी टेक ऑफ करतोय, उचली घेतोय, बाउन्स घेतोय. बॉल अगदी आपण पाहताय एसटी रक्षकाच्या देखील डोक्यावरून निघून गेलाय आणि पंचांनी तो बॉल अगदी आपण पाहताय बाईट घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे आणि आता गोलंदाजाला खऱ्या अर्थानं बन बाउन्स देखील दिलाय. म्हणजे एका षटकामध्ये तुम्ही एकच बाउन्सरचा वापर करू शकता. आता दुसरा बाउन्सर जर का आला तर मात्र तो नो बॉल देखील त्या ठिकाणी घोषित केला जाईल. 2 धाबा धावफलकावरती. हो आणखीन एक पंचांनी ते नो बॉलच घोषित केला. पडल्यानंतर बॉलनं पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स घेतला आणि आता इथून चला चला पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे तो डिसिजन सोपवलाय. त्याच्यामुळे तुम्ही पंचांशी कोणत्याही पद्धतीचा वाद घालू नका, कोणतीही चर्चा करू नका. जो काही डिसिजन असेल तो आता खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, जिथे आमचे तिसरे पंच आणि पंचांनी इथे नो बॉल घोषित केला. तिसऱ्या पंचांचा देखील इथे नो बॉलचा इशारा आलाय, त्याच्यामुळे हा नो बॉल असेल. पहिला बॉल इतका बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर देखील आपण पाहताय तो बाउन्सरच इथून आपण पाहताय. बाउन्सर आल्यानंतर नो बॉल आला. धाबा धावफलकावरती 3. आता नेक्स्ट बॉल असेल तो फ्रीडचा. हो सन्माननीय नितीनजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मंचकावरती यायचं. आपलं देखील सरचं स्वागत. ओके गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय आणि आता इथून प्रत्येक बॉल त्या ठिकाणी चेक केला जाईल. हो समोर लॉंग ऑफ सीमा पार ऋतिक दलवीचा वार. मिळतील धावा 6. षटकार. हो आणखीन एक दुसरा बॉल सीमा पार. बॅक टू बॅक ऋतिक दलवीचा वार. धावा मिळतील 6. आणखीन एक भव्य षटकार. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. नितीन पाटील साहेबांचं आगमन झालं आणि ऋतिक दलवीच्या बाटमधून ते 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. साहेबांचं खऱ्या अर्थानं हे पायगुण ऋतिक दलवीसाठी लकीच ठरलाय. हो यावेळी सेन्सिबल पद्धतीनं समोर लॉब केला. लॉंग ऑफला बॉल निघाला. मिळाली आहे सिंगल. एक सेन्सिबल क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जातं ते खऱ्या अर्थानं आता आपल्याला इथून ऋतिक दलवीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 2 बॉल जे स्लॉटमध्ये आले होते त्यांना अगदी पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलं आणि त्याच्यानंतर जो अगदी आपण पाहताय चांगला बॉल होता त्याला सन्मान दिला. ती सिंगल मिळवली आणि सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचला. ते मात्र अगदी आपण पाहता
18 वरती पहिलं षटक चालू आहे वैभवचं. 18 धाबा धाव फलकावरती आल्यात. हो इथे चांगला बॉल. ऋग्वेद अगदी आपण पाहताय फुटवर्क मध्ये अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. बॉल पडल्यानंतर स्लाइडली बाहेर निघाला. अगदी आपण पाहताय या ठिकाणी बॉलमध्ये तो टर्न पाहायला मिळाला आणि तो टर्न खऱ्या अर्थाने शोधत होते वैभव. तो आता फायनली मिळाला. तो डॉट बॉल आलाय. धावसंख्या 18 वरती आहे. पहिलं षटक चालू आहे. बारबाई टीम फिल्डिंग करती आहे, वाकस टीम बॅटिंग करती आहे. आज फायनल रात्र आहे परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 ची. हो इथे फटका चांगला आहे कव्हरच्या डोक्यावरून. नजाकत भरा स्ट्रोक. बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पेशकश चौकार. थँक्यू मास्टर. बघा आज आमचे महाराष्ट्र पोलीस नितीनदादा पाटील आज गणेशजी तांडेल जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती एन्जॉय करूया. आज आपण सुट्टी घेतली, आराम घेतलाय आणि खऱ्या अर्थाने पाहतोय क्रिकेटची मजा लुटण्यासाठी. योगेश सर आज खास करून गावाच्या स्पर्धेसाठी त्यांनी सुट्टी घेतली गणेशजी तांडेल साहेबांनी. त्यांनी तसं सांगितलं देखील सर की बरेच दिवस ही स्पर्धा आम्ही लाईव्हच्या माध्यमातून ऐकत होतो. त्यांनी देखील आमचं कौतुक केलं. मनापासून धन्यवाद साहेब. कारण की त्यांनी या संपूर्ण स्पर्धा अगदी KTC लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिल्यात. या स्पर्धेचं स्वरूप पाहिलं आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय आमच्या साहेबांनी या ठिकाणी अगदी आता सुट्टीच घेतली आणि आज त्यांनी ठरवलंय की संपूर्ण रात्र या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू. हो फटका लॉब केलाय. फिल्डर शॉट एक सॅक कव्हरला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक अगदी आता जाऊन पोहोचलाय ते 23 वरती. 23 धाबा धावफलकामध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. पॉवर प्ले समाप्त. संकेत गोलंदाजी मार्कवरती आलेत. अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बाकस टीम खेळतीये, बॅटिंग करतीये आणि त्याच बाकस गावची ती वाहिनी आपल्याला पाहायला मिळतीये अर्थात KTC लाईव्ह. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळी थोडेसे फ्रंट फूट वरती आले. शॉटला चेक केलाय. तोपर्यंत अगदी आपण पाहताय ती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगल आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते मात्र 24 वरती. अजिंक्य पवार खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं मित्रांनो तर एका कॅमेऱ्यापासून सुरुवात झाली होती. अनेक अडथळे खऱ्या अर्थानं आपण पाहता आणि अजिंक्य पवार यांच्या समोर आले, परंतु त्या अडथळ्यांना सावरत अगदी आपण पाहताय आपला तो संघर्ष आहे तो अगदी चालूच ठेवला आणि तो संघर्ष चालू ठेवत असताना अगदी आपण पाहताय एका कॅमेऱ्यापासून अगदी आता जर पाहायला गेलं तर 4 ठिकाणी एकाच वेळी स्पर्धा कव्हर करू शकतात. फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. पकडली एक कॅच. मार्चची गोल्डन विकेट. ऋतिक दलवी हास टू द डिपार्ट. ठोक डीजे. ऋतिक दलवी बाद झालेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये बाकस टीमचे सगळ्यात एक्सपिरियन्स खेळाडू भगवान दलवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावरती आपण त्यांना पाहताय, परंतु संकेतनं ती विकेट अगदी आपण पाहता मिळवली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये बारबाई टीम होती ती विकेट मात्र संकेतनं मिळवून दिली आहे. सेकंड ओव्हरमध्ये तो आला आणि त्यानं ते विकेट मात्र मिळवून दिली आहे. संकेतचा नेक्स्ट बॉल. हो पहिलाच बॉल स्विच इट केलाय. लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप. सीमा रेषा पार. धाबा मिळतील 4. भगवान दलवी यांच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतील. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला येताना पाहायला मिळेल. त्यातीलच एक आमचे मान्यवर अगदी आपण पाहताय थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहत आहेत. चौक जिल्हा परिषद सदस्य. ओ फटका चांगलाय. खेचून मारलाय. एकच मारलाय परंतु शॉलेट मारलाय. बॉल लॉंग ऑन सीमा पार. भगवान दलवीचा वार. मिळतील धावा 6.
भव्य षटकार. डीजे 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 एकच मिनिट घेतो. सन्माननीय सौ वैशालीताई खैर या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान तर करणारच आहोत. अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी त्या देखील उपस्थित राहतील. धावसंख्या धावफलकावरती अगदी आपण पाहता जाऊन पोहोचले ती 34 वरती. ऋतिक दलवी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी धाबा आता थांबतायत की काय, परंतु भगवान दलवी हे नाव खऱ्या अर्थानं एका षटकारानं 26,000चं कॅश प्राइज जिंकलं होतं. तेच भगवान दलवी यावेळी बॅकफुट वरती आलेत. कट केला बॉलला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. फिल्डर आहेत थोडे फंबल झाले. तोपर्यंत धाबा मिळतील त्या दोन धाबा आल्यात. 2 धाब्यांना अगदी आपण पाहायला गेलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय 36 वरती. 36 धाबा. चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. एक चांगली पार्टनरशिप ज्यावेळी बिल्डअप होते, जो चांगला स्टार्ट मिळतो त्यावेळी एका चांगल्या टोटलकडे खऱ्या अर्थाने ती वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ती वाटचाल आता इथून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 36 धाबा धावफलकावरती आल्यात. एक विकेट आली आहे बाकस टीमची आपण पाहताय. परंतु संकेतचं कौतुक करायला हवं, कारण की ज्या पद्धतीनं संकेतनं बॉलिंग केली आहे, संकेतनं एक विकेट मिळवून दिली आहे. जरी त्याच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके आले, परंतु ते बघता त्यांनी ओव्हरऑल चांगली गोलंदाजी केली आहे. 36 धाबा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाण्याची मागणी करण्यात आली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिथून मॅचला सुरुवात होईल. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर असे आपण खेळवणार आहोत. त्याच्यामुळं सासगाव टीम आपण कुठेही जाऊ नका. यातील विनिंग टीम ते आपल्या सोबत त्या ठिकाणी ती फाईट देईल. कमबॅक हवाय बारबाई टीमला. त्या कमबॅकच्या शोधामध्ये जावं लागेल. ते डॉट बॉल फेकावे लागतील. विकेटसाठी जावं लागेल. हो चांगला फटका ड्राईव्ह केलाय. कबर मधून काढलाय. बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली आहे. फेकी देखील अगदी अचूकच पाहायला मिळते. बन बाउस बॉलला गॅदर केलं गेलं. एक धाव आली आहे. एका धाब्यानं 37 धाबा धावफलकावरती. प्रदीपचं हे षटक, तिसरं षटक आता हे महत्वपूर्ण राहील. प्रत्येक वेळी आपण खऱ्या अर्थानं चौथं षटक ते जबाबदारीचं म्हटलं जातं, परंतु चौथ्या षटकाच्या अगोदरचं जे तिसरं षटक आहे ते देखील तितक्याच जबाबदारीचं आहे. ते देखील महत्वाचंच आहे. हो पुन्हा एकदा बॅकफुटवरती येऊन कट केला. हो फिल्डरकडनं चुकी झाली. बॉल डीप मध्ये निघाला. बॅकअप आलंय त्या ठिकाणी. तोपर्यंत धाबा मिळतील 2. गोलंदाज आता प्रयत्न करतायत. प्रदीप देखील आपण पाहताय ती धावसंख्या थांबवण्याचा, त्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा. फिल्डिंग मध्ये आता तुम्हाला तसे 100% द्यावे लागतील. ती कमिटमेंट तुम्हाला फिल्डिंग मध्ये द्यावी लागेल. इथून फिल्डिंग मधून जर का तुम्ही धाबा वाचवला तर मात्र या धाबा तुमच्या धावफलकावरती कमी पाहायला मिळतील. गोलंदाजावरती पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आलाय प्रदीप या गोलंदाजावरती देखील. आणि त्याच्यामुळे आता नेक्स्ट बॉल आपण इथून प्रत्येक बॉल ते खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून चेक करणार आहोत. आमचे संदीप गायकवाड सर त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये टीव्ही अंपायरचे काम पाहतात. सध्या मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र भोईर सर जे मैन पंच आणि सुनील आहिर सर जे स्क्वेअर लेग पंच आपण पाहता. हो फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल मिड विकेट सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. सर 1 मिनिट सर 1 मिनिट थोडस चेकिंग चालू आहे. चेक करतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार आला. षटकारानं धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 45 धावा धावफलकामध्ये. म्हणजे आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला होता खऱ्या अर्थानं प्रदीप आपण पाहता. एक डॉट बॉल देखील आला होता, परंतु यावेळी अगदी आपण पाहतोय फुल टॉसच दिलाय. ते आमंत्रणच होतं भगवान दलवी यांच्यासाठी. दोन्ही हातानं स्वीकारलाय. षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय.
धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले ती 45 वरती. प्रदीप पहिले 3 बॉल अप्रतिम हाताळले होते, जिथे फिल्डरकडनं देखील चुकी झाली. ते स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. हे असं क्रिकेट. हो फटका इथे देखील गॅप मध्ये खेळलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द रोप. आणखीन एक वार चौकार. थँक्यू. आणखीन एक चौकार आहे. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 49 जावा. हो इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉलच आला. डॉट बॉल न कोणतीही धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबा धावफलकामध्ये एकंदरीतच बाकस टीमच्या धावफलकामध्ये पाहायला मिळतात 1 बाद 49 धावा धावफलकामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतात. बाकस 11 बाकस टीमच्या बारबई टीमच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहताय. पनवेल विभागामधील हा संघ आहे, अगदी मोठा संघ आहे आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कर्जत विभागामधील हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. परंतु काय दर्जेदार बॅटिंग राहिली आहे ती बाकस टीमची. इतक्या चांगला बॉलिंग अटॅकच्या समोर अगदी विस्फोटकच इनिंग ऋतिक दलवीने तो सुरुवात करून दिली आणि ती सुरुवात आतापर्यंत कायम ठेवत असताना भगवान दलवी देखील आपल्याला पाहायला मिळतात. ऋग्वेदची देखील चांगली साथ लाभली आहे. ती पार्टनरशिप इथून मात्र चांगली बिल्डअप होताना पाहायला मिळाली. ज्यावेळी पार्टनरशिप बिल्डअप होत असते, ज्यावेळी विकेट हातामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतात, त्यावेळी एक मोठी धावसंख्या आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळते. चांगली मॅच पाहायला मिळते. 49 धावा धावफलकामध्ये शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. समोर ऋग्वेद अगदी आपण पाहताय हो इथे फटका ऋग्वेदच्या बॅट मधून. फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये. हो गुड फिल्डिंग. स्वतःला सेच करत असताना बॉलला मात्र त्या ठिकाणी गॅदर केलं. फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. धाव मिळाली आहे सिंगल. पुनश्च एकदा भगवान दळवी आले स्ट्राईक वरती. धावा 50. अर्धशतक कंप्लीट बॅटिंग करणाऱ्या टीमचं, परंतु इथे फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. पकडली एक कॅच आणि इथून आणखीन एक विकेट मिळतीये वाकस टीमची. भगवान दळवी आउट. धन्यवाद डीजे धन्यवाद. 9 बॉल मध्ये 24 धावा बनवला त्या भगवान दलवी यांनी. काय बॅटिंग केली आहे. कडक बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ऋषी चौथ्या क्रमांकावरती. ऋषी मोरे या गावचे जावई आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चौथ्या क्रमांकावरती वरद यादव यांच्याकडून ऋषी मोरेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा याच विभागामधील जावई बीड गावचे आणि आता मात्र त्यांच्यासाठी लगेच कॅश प्राइज लागलं गेलंय. ओ ऋषीचा फटका सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतात 6. ठोकलाय षटकार. थँक्यू. गणेशजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत. बघा आयोजक सांगतील तेच आम्ही बोलणार. सनी पाटील देखील आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत.
हो, इथून देखील आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघालाय. पंचांनी तो वाईट दिलाय. एक्स्ट्राची धाब आली आहे. एक्स्ट्राच्या धाबांना अगदी आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल 57 वरती. 57 धाबा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे षटक चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत बॉल या षटकातील 3 समाप्त झालेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा लांब मारलाय. घेऊ आणि आता मात्र सन्माननीय वरदजी यादव यांच्या अकाउंट मधून 1000 रुपये डिडक्ट झाले. प्रत्येक षटकारासाठी 500 होते. 2 षटकार आलेत 1000. हो, यावेळी देखील आपण पाहताय फटका चांगला केला. आउटफील्ड मध्ये बॉल आतमध्ये आला. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न 2 देखील कंप्लीट झाल्या. तिसरी मिळेल का? परंतु परत पाठवलाय. धाबा मिळतील इथून 2 आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 65 धाबा धावफलकामध्ये आल्यात. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. 65 धाबा धावफलकामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर लगेच आपण या ठिकाणी सन्मान देखील करणार आहोत एक सत्राचा खेळ समाप्त झाल्यावर. ओ, आणखीन एक, परंतु इथे फिल्डर आहेत. पकडली एक कॅच. शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे विकेट आणि इथून पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धाबा धावफलकामध्ये आला 65 धाबा आणि आता टार्गेट आहे ते बारबाई टीमच्या अगेन्स्ट 24 बॉल मध्ये 66 या धावसंख्येचं. डीजे 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 थोडं थांबा. मान्यवर आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय गणेशजी तांडेल, सन्माननीय महाराष्ट्र पोलीस गणेशजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हरिदास तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस गणेशजी तांडेल साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी केला जातोय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण गेले 4 रात्रींमध्ये करत आलोय. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 फायनल रात्र या स्पर्धेची. तदनंतर सन्माननीय सचिनजी देशमुख साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहेब, या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची गोड आठवण ती सदैव तुमच्या आठवणीत राहावा त्यासाठी मात्र एक सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय सचिनजी देशमुख साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा 4 रात्रींमध्ये यथोचित मान आणि सन्मान अगदी केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. 66 धावसंख्येचं लक्ष्य 24 बॉल मध्ये अगदी आपण पाहताय. या धावसंख्या इथून कशा पद्धतीनं चेस केल्या जातील, त्या चेस केल्या जातील की मात्र त्या बचाव केल्या जातील हे आपल्याला येणाऱ्या 24 बॉल मध्ये इथून जरूर पाहायला मिळेल. बारबाई गाभाभरून खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे कोणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती याचं आपलं सहर्ष स्वागत. तर नंतर बाकस गाववरून देखील बॉल द्या बॉल. तसेच वाकस गाववरून देखील जे कोणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. बॉल द्या. या मंगेश दादा, कैलास दादा, राजेंद्र दादा, जयदास दलवी, रोहिदासजी वैखरे, जॉन्टी दादा जे आमचे फार जवळचे आहेत, अण्णा
सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जरूर योगेश, जॉन्टी आता दलवी या ठिकाणी आहेत. आता ही स्पर्धा संपल्यानंतर आपण पाहतो वर्ल्ड कप संपल्यानंतर जसं IPL सुरुवात होईल ना, तर जॉन्टी दादांना शोधावा लागेल. या ठिकाणी पाहतो आपण समालोचन कक्ष म्हटलं गेलं आणि या समालोचन कक्षाचे रायगड जिल्हा समालोचन असोसिएशन, त्याचबरोबर समालोचकांचे महागुरु ज्यांना म्हटलं जातं ते TK माली सर या ठिकाणी उपस्थित झालेत. सरांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहताय या मुख्य मंचावरती महागुरु TK माली सर यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत सर आपलं. सहासष्ट धावसंख्येचं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईक संकेत आहे. नॉन स्ट्राईक मयूर ऋतिक दलवी. हो पहिला बॉल वेगवान, पहिलाच बॉल प्रचंड वेगानं हाताळत असताना ऋतिक दलवीला तुम्ही पाहताय. या गोलंदाजाकडे जितका वेग आहे तितकेच नियंत्रण आहे. त्याच्याकडे अचूकता आहे, त्याच्याकडे अगदी आपण पाहताय तो अचूक टप्पा आहे आणि त्या अचूक टप्प्यावरती अगदी आपण पाहता ती गोलंदाजी नेहमीच केली आहे. सन्माननीय निलेशजी बाबरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या तदनंतर सुनीलजी दलवी साहेब देखील आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. हो या ठिकाणी देखील हलक्या हातानं खेळून काढलाय, परंतु इथे फिल्डर आहेत बरोबर मिड ऑन मध्ये आणि अगदी आपण पाहताय रनआउटची ती विकेट्स आपल्याला पाहायला मिळते आहे. थँक्यू डीजे थँक्यू. सन्माननीय निलेशदा बाबरे यांच्याकडून आपण पाहताय जी बेस्ट बॉलरसाठी जी सायकल आहे ती त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. विकेट आली आहे. फलंदाज संकेत देऊन अगदी आपण पाहताय बाज झालेत. वैभव आलेत आता ऑन स्ट्राईक. हो वेगवान शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, मिस टायमिंग. हो शरीरावरती लागलाय. एकदा चेक करा, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेच.
चला इथून आपण पाहताय थोडस दुखापत जरूर झाली परंतु ती दुखापत बाजूला ठेवून पुनश्च एकदा आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी रेडी झालाय फलंदाज वैभव. हो फटका ऑन साईडला टर्न केला गॅप मध्ये ढकलला डीप मध्ये फिल्डर आहेत फंबल झाले तोपर्यंत अगदी आपण पाहताय 2 धाबा इथून कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळते. वैभवचा हा स्ट्रोक बरोबर गॅप मध्ये खेळण्याचा मयूरच्या बाटमधून खऱ्या अर्थानं आपण पाहता स्ट्रोक आपल्याला यावेळी पाहायला मिळाला. 2 धाबा इथून आल्यात. अकाउंट ओपन झालं बारबाई टीमचं. हो पुन्हा एकदा बाटची कडा घेतली आहे शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉल निघतोय डीप मध्ये चाललाय फिल्डर आहेत तोपर्यंत पुन्हा एकदा मिळतील इथून 2 धाबा. 2 धाबा आल्या 2 धाब्यांना धावफलक अगदी आपण पाहता 4 वरती जाऊन पोहोचलाय. 4 धाबा धावफलकावरती. पहिले जर अगदी पाहायला गेलं तर 4 बॉल ते खऱ्या अर्थानं डॉट बॉलच आले होते. 4 बॉलमध्ये धाबा आल्या नव्हता. ती एक विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली होती रनआउटच्या स्वरूपामध्ये जिथे संकेत माघारी परतलेत आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आता मात्र वैभव आणि मयूरला इथून त्या जबाबदारीनं या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल कारण की आता दबाव थोडासा वाढलाय. 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी पार्टनरशिप हवी आहे जो स्टार्ट हवा आहे तो स्टार्ट मिळालाच नाहीये. पहिल्या P1च्या षटकामध्ये त्या धाबा आल्याच नाहीयेत. अवघ्या 4च धाबा आल्या 1 विकेट आली आहे त्याच्यामुळे दबाव तो थोडासा वाढला असेल परंतु क्रिकेट आहे कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. अजूनही मार्च संपलेली नाही आहे. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 धाबा धाव फलकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात होती आहे. किरण शेलके गोलंदाजी मार्कवरती. एक एक्सपिरियन्स गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहताय बाकस टीमकडनं हे सातत्यानं कामगिरी करताना पाहायला मिळालेत परंतु समोर जर पाहायला गेलं तर वैभव आहेत बारबाई टीमचे यंगस्टर एक विस्फोटक खऱ्या अर्थानं फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं ते ऑन स्ट्राईक इथून आपल्याला पाहायला मिळतात. हे बॅटल पाहायला खऱ्या अर्थानं खूप मजा येईल कारण की एकीकडे यंगस्टर आहेत आणि दुसरीकडे एक्सपिरियन्स म्हणजे आता यंगस्टर खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्सच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं ती कामगिरी करतील हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल किरण शेलके यांचा. हो वेगवान होता प्रहार चढवायचा होता आडवा बाटना फटका खेचायचा होता बॅट बॉलचा संपर्क झालाच नाहीये आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय किरण शेलके ज्यांच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत ते गोलंदाजी मार्कवरती. हो आणखीन एक लाऊड अपील केली जाते पंचांकडे आणि इथून अगदी आपण पंच सांगतायत की अगदी बॉल डीप झालाय तेच मात्र दर्शवतात. इथून अगदी आपण पाहता आणखीन एक चांगला बॉल परफेक्ट यॉर्करच पाहायला मिळाला. बाटला ब्रश बाटची कडा तर घेतली आहे परंतु ती बाटची कडा घेतल्यानंतर बॉल खाली डीप झालाय की नाही ते चेक करायचंय. अगदी थोडासा क्रुशल डिसिजन आहे दोन्ही अँगलनं त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. ते फलंदाज साहेब आहेत नॉट आउट. अगदी योग्य डिसिजन आपल्याला राजेंद्र भोईर सरांकडनं या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉलर्स या ठिकाणी पाहायला मिळाला किरण शेलके यांचा. अनेक स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं 6 बॉलमध्ये 1 धाव न करू देणारे हे गोलंदाज. पंचांकडे पुन्हा एकदा अपील. पंच या ठिकाणी सांगतायत लेग बायची ती सिंगल धाव आली आहे. लेग बॅटचे सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 5 वरती. 5 धावा धावफलकावरती आल्यात. बनवायच्या 66 धावा आहेत. मोठं टार्गेट आहे.
मोठं टार्गेट चेस करायचं अशा वेळी तुम्हाला मोठे फटके तर मारावेच लागतील. मोठे फटके जर का आले तर या धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. त्यासाठी प्रयत्न तर करावे लागतील. प्रयत्नांची परिकसा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागेल. प्रयत्न झाले तर या धावसंख्येपर्यंत तुम्ही जरूर पोहोचाल. किरण शेळके सेकंड ओव्हरमध्ये ते देखील अगदी आपण पाहताय. ऋतिक दलवीनं जो मोमेंटम खऱ्या अर्थानं बनवला तो मोमेंटम खऱ्या अर्थानं इथून आपल्या टीमकडे कॅचअप करत असताना जरूर पाहायला मिळालेत. व पुन्हा एकदा खोलामध्ये टाकला. खोदून काढण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. धाव इथून देखील सिंगलच पाहायला मिळतीये. प्रत्येक बॉल जर पाहायला गेलं तर अगदी तो वेगळा टप्प्यावरतीच पाहायला मिळाला. एखादा बॉल अगदी आपण पाहता आउटसाइड दी ऑफ स्टंप, एखादा यॉर्कर, एखादा ब्लॉक होल बॉल, एखादा शॉर्ट बॉल, अशी खऱ्या अर्थानं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं नेहमीच कामी येत असतं आणि ते एक्सपिरियन्स आता पुनश्च एकदा बाकस टीमच्या कामी आलं. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय किरण शेळके यांचं. ओ यावेळी ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका मिस टायमिंग. फिल्डर डाऊन दी बॉल पकडली एक कॅच. मिळाली आहे विकेट किरण शेळके यांना. विकेट आली आहे, विकेट आली आहे. प्रेशरमध्ये आता खऱ्या अर्थानं आपल्याला संपूर्ण बारबाई टीम इथून पाहायला मिळतीये. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळालीच नाही. त्याच्यानंतर अगदी आपण पाहता तो दबावच पाहायला मिळाला आणि त्या दबावामधून खऱ्या अर्थानं ते बाहेर येता आलंच नाही. त्या विकेट्सच आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित ती पहिली रनआउटची विकेट आली नसती, संकेत तिथे जर का थांबले असते तर मात्र या मॅचमध्ये एक वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं का. कारण की संकेतनं केलेली चुकी, संकेत जर का थांबला असता तर अगदी आपण पाहताय ते मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले असते. कारण की संकेतनं बारबाई टीमला नेहमीच एक चांगली सुरुवात करून दिली आहे. हो चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप आणि इथून देखील आपण पाहताय तो डॉट बॉलच आला. या षटकामध्ये अवघी एकच धाव आली आहे. काय कमालीचं षटक इथून पाहायला मिळालंय. किरण शेळके यांचं जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी आपण पाहताय किरण शेळके यांची. धावसंख्या धाव फलक्यावरती आपण पाहताय 6. आता गोलंदाजी मार्कवरती आलाय तेजस. 12 बॉल 60 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल मध्ये अजूनही 60 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक जर पाहिलं गेलं तर मयूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये, तो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता त्याच्याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिलंय. या 12 बॉलमध्ये 60 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. त्याच्या बॅटमधून अद्यापही ते मोठा फटका आलेला नाहीये. हो यावेळी अगदी पाहायला गेलं तर आउटसाइड लेग स्टंप, पंच सांगतात इट इज वाईट. एक्स्ट्राची धाव धाव फलक्यावरती आली आहे. धाव फलक जाऊन पोहोचेल ते 7 धावा धाव फलक्यावरती इथून पाहायला मिळतात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे, परंतु हवे तसे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. त्याच्या विपरीत मात्र चांगली गोलंदाजी बाकस टीमची आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो यावेळी जर पाहिलं गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप, पहिला बॉल अगदी आउटसाइड लेग स्टंप तो वाईड आला. त्यानंतर मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील वाईटच बॉल पाहायला मिळतोय. 8 धावा धाव फलक्यामध्ये आलात. एक्स्ट्राच्या धावा धाव फलक्यामध्ये ऍड होतात. मोठे फटके मारावे लागतील. 12 बॉलमध्ये तुम्हाला धावा 58 बनवायचे. इथून देखील फटका मिस टायमिंगचे फिल्डर आहेत. विवेक पकडली एक कॅच आणि आता इथून मयूरला देखील परतावं लागतंय. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. पंकज
जे 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालेत. हो, इथे देखील फुलटॉस बॉल ऑन साईडला, फिल्डर आहेत डीप मध्ये, तिथून देखील एक सिंगल जाव पाहायला मिळते. फेक थोडीशी खराब आहे, परंतु धाव मिळणार नाही. नऊ धाबा धावफलक्यावरती आल्यात. सिंगल डबल ना जास्त काही फरक पडणारच नाही आता बाकस टीमला, कारण की त्यांना देखील माहिती आहे आता इथून खऱ्या अर्थानं बॉल आणि धाब्यांमधलं अंतर खूप वाढलंय. अशा वेळी मोठे फटकेच खऱ्या अर्थानं या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. हो, इथे फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. सन्माननीय राजेश दादा कर्णुक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून देखील आपण पाहता एक सिंगल आली आहे. ओ ब्लँक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. षटक सर, एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. बीड ग्रुप ग्रामपंचायत खुर्द सरपंच सन्माननीय भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करतोय. प्रत्येक मान्यवरांना विनंती आहे. हो, इथे बोल्डीम फलंदाज बाद. संतोष सर चौधरी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. रमेशजी भोईर सर, जे खऱ्या अर्थानं जामरुक गावचे कॉमेंटेटर आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं, आपलं सहर्ष स्वागत असेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच जॉईन व्हायचंय. 11 धाबा धावफलक्यावरती आहेत. शेवटचं षटक गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक घेऊन हो, इथे देखील फटक्यात चांगला केला डीप मध्ये. तुषार त्या ठिकाणी आपण पाहता एकच धाब आली आहे. एका धाब्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहता धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 12. भरपूर मागे राहिली आहे बारबाई टीम या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. अगदी आपण पाहता एक मोठी धावसंख्या, तिला चेस करायचं, ती सुरुवातच झाली नाही, तो स्टार्ट मिळालाच नाही. ती सुरुवातीलाच रनआउटची विकेट आली आणि त्याच्यानंतर संपूर्ण दबावच इथून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. हो, इथे अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल
ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. धाव अगदी आपण पाहता इथून देखील सिंगलच पाहायला मिळते. आता विकेट्स खऱ्या अर्थानं वाचवायचे, सिंगल डबलने काय होईना, परंतु ही मार्च थोडीशी पुढे घेऊन जायचं आहे. हाच प्रयत्न आता इथून आपण पाहता या दोन्ही बॅटरच्या मैदानाच्या आतमध्ये. चौक जिल्हा परिषद सदस्य नवनिर्वाचित सौ वैशालीताई खैर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचकावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. या मंचकावरती नुकताच ज्यांची चौक जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली आहे त्या सौ वैशालीताई खैर यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. त्यांचं आपण मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्यांचे मिस्टर विष्णू खैर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या बरोबरीने सन्मान्य दामू खैर यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. निलेश माळी आणि अनिकेत माळी यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि खालापूर तालुक्याची हिंदीची बुलंद तोफ रमेश भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अगदी थोड्याच वेळात चौक जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य सौ वैशालीताई खैर यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. त्यांचं आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि वाकस टीमने सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन वाकस संघ. 43 धावसंख्येने सामना जिंकलाय. वन साइडेड सामना.